नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गाईड्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारे सर्व माहिती विद्यार्थी उपलब्ध यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ॲक्टिव्ह मोडवर आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MBBS BDचा पहिला राऊंड झालेला आहे आणि BAMSचा पण ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटचा पहिला राऊंड झालेला आहे। तर त्याच्यानंतर येतो ती BAMSचा स्टेटचा पहिला राऊंड। तर महाराष्ट्र स्टेटचा BAMSचा पहिला राऊंड उद्यापासून चालू होत आहे। तर त्याचाच ऑल इंडिया कोटाचा सेमी गव्हर्नमेंटचा पण चालू होत आहे, हे आपण बघूयाच। तर त्याची प्रेफरन्सेस उद्यापासून द्यायचे आहेत। 10 ते 12 सप्टेंबर प्रेफरन्सेस द्यायचे आहेत। त्यांचे सिलेक्शन लिस्ट 14 सप्टेंबरला येणार आहे आणि त्याचा जॉईनिंग डेट 15 ते 18 म्हणजे 3च दिवस दिलेले आहेत। 15, 16, 17, 18 4 दिवस दिलेले आहेत जॉईनिंगसाठी। त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटसाठी पण पॅरलल आहे, पण ते उद्यापासून चालू होणार नाही, परवापासून चालू होणार आहे। म्हणजे ज्यांनी 52,000 म्हणजे 50,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये फॉर्म फी एवढं भरून ज्यांनी काही ऍप्लिकेशन केलेले आहे त्यांच्यासाठी प्रेफरन्सेस देण्याची मुदत 11 ते 13 सप्टेंबर आहे। त्यांचे सिलेक्शन 14 सप्टेंबरला आहे आणि त्यांचं जॉईनिंग डेट 15 ते 18 सप्टेंबर। म्हणजे हे दोन्ही पॅरलल चालणाऱ्या प्रक्रिया आहे। तर ह्याच्या संदर्भात कशी ऍक्शन घ्यायची, आपण कसं हे करायचं, मोड व्हायचं, त्यासाठी मी पाठीमागचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा। तर आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे BAMS प्रेफरन्स कसे द्यायचे। कारण MBBS क्लोज झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की BAMS करायचं। तर साधारणपणे MBBS SML 7,000 ते 8,000च्या दरम्यान क्लोज होतो, जास्तीत जास्त 9,000चा। पण पहिली मेरिट लिस्ट साधारणपणे 6-7 पर्यंत क्लोज झालेली आहे। त्याच्यानंतर BAMS प्रेफरन्सेस टाकले जातात। तर ज्यांचा प्रेफरन्स 10,000 ते 11,000च्या दरम्यान आहे त्यांनी फक्त गव्हर्नमेंट BAMS टाकले तरी चालतील, कारण त्यांना ते BAMS लागू शकतात। कारण मॅक्झिमम 13,000 पर्यंत गव्हर्नमेंट BAMS मिळू शकतं, असा पाठीमागचा अभ्यास आहे 3-4 वर्षाचा। तर ज्यांचं SML 10 ते 11,000 पर्यंत आहे त्यांनी फक्त गव्हर्नमेंट टाकले तरी चालतील, पण सेफ साईड म्हणून सेमी गव्हर्नमेंट टाकले तरी चालतील। त्याच्यानंतर 11,000च्या नंतर ज्यांचा स्कोअर आहे SML आहे म्हणजे 12,000च्या दरम्यान त्यांनी गव्हर्नमेंट सगळे टाकायचे आणि त्याच्या खाली नंतर सेमी गव्हर्नमेंट कमीत कमी 5 ते 10 तरी टाकायला पाहिजे, म्हणजे सेफली करायला पाहिजे। कारण पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणं खूप आवश्यक आहे। कारण ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही मेंटली एकदम सेटल राहता आणि नंतर पॅनिक होत नाही। कारण पहिला राऊंड हा खूप महत्त्वाचा राऊंड असतो आणि सगळ्या जागा ह्या मोकळ्या हे असतात, भरायच्या असतात। म्हणजे एखाद्या कॉलेजला तर 100 जागा असतील तर 100च्या 100 जागा भरायच्या असतात। त्याच्यामुळे पहिला राऊंड हा खूप महत्त्वाचा असतो। कारण सेकंड राऊंड नंतर स्ट्रॅटेजी वेगळी असते, ते मी सेकंड राऊंडच्या वेळेस सांगेन। तर ज्यांचं SML 12,000च्या दरम्यान आहे त्यांनी गव्हर्नमेंट सगळे टाका आणि सेमी गव्हर्नमेंट 8 ते 10 तरी टाका। ज्यांचं SML 13,000च्या दरम्यान आहे म्हणजे 13,000च्या खाली आहे त्यांनी गव्हर्नमेंट तर टाकाच, पण सेमी गव्हर्नमेंट जास्त टाकावे लागतील तुम्हाला। कारण तुमच्या वरच्यांचे प्रेफरन्सेस काय हे आपल्याला माहिती नाहीये, तर सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला जास्त टाकावे लागते, तुमचं लूप वाढवावं लागेल। ज्यांचं हे काय म्हणतात त्याला, ज्यांचं SML 17,000च्या दरम्यान आहे त्यांनी गव्हर्नमेंट टाका, नाही टाकले तरी चालेल, कारण इथे खालपर्यंत सेमी गव्हर्नमेंट येऊ शकत नाही। तर ज्यांचा SML 17,000च्या दरम्यान आहे त्यांनी सेमी गव्हर्नमेंट त्यांच्या जवळचे टाकूनच सगळ्याच बाजूचे टाकायचे। म्हणजे धरून चालू की आमचा पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाचा जर SML 17,000 असेल तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस टाकायला पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आलेला आहे। त्याचप्रमाणे कोकण एरियातले पण टाकायला पाहिजे, पुणे एरियातले पण टाकायला। त्याच्यानंतर थोडंसं लांब गेलं तर मराठवाड्यातले पण टाकायला पाहिजे। त्याच्यानंतर अहमदनगर साईड टाकायला पाहिजे, कारण आमच्या ह्याच्यापासून अहमदनगर थोडं लांब आहे पण मराठवाडा जवळ आहे। तर मराठवाडा एक अगोदर टाका, नंतर अहमदनगर टाका। त्याच्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव किंवा त्याच्या अगोदर अमरावती, यवतमाळ, अकोला। कारण अमरावती नंतरचा भाग आपल्याला खूपच लांब पडतो। अमरावती, यवतमाळ, अकोला ह्या पट्ट्यातले सगळे कॉलेजेस टाका। त्याच्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, कारण हा आपला पश्चिम महाराष्ट्रापासून म्हणजे सोलापूर जिल्ह्यापासून बऱ्यापैकी लांब आहे, 8 ते 9 तास लागतात। तर अंतराचा पण विचार करा, कारण आता सध्या तुम्ही अंतराचा विचार करत नाही, कारण तुम्ही पॅनिक आहात, कुठलं ना कुठलं कॉलेज मिळायला पाहिजे, कुठलं ना कुठलं कॉलेज मिळायला पाहिजे। मग तुम्ही कट ऑफ बघता, ह्या पुस्तकामध्ये कट ऑफ बघता, त्या पुस्तकामध्ये कट ऑफ बघता, इतर युट्यूबवर कट ऑफ बघता आणि त्यानुसार तुम्ही प्रेफरन्सेस टाकता। आणि जर समजा एखाद्या नाशिकचा कट ऑफ कमी असेल आणि ते तुम्ही वरती टाकलं तर तुम्हाला जवळ मिळणार सुद्धा कॉलेज मिळणार नाही, पण नाशिकचं कॉलेज मिळेल। पण जेव्हा तुम्ही तिथे ऍडमिशनला जाता नाशिक, धुळे, जळगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यापासून माझं म्हणणं आहे की साधारणपणे 8 ते 9 तास जेव्हा तुम्हाला तिथे जायला लागतात तेव्हा तुम्हाला म्हणजे असं पॅनिक होता, पालक पॅनिक होतात, पाल्य पॅनिक होतात, इतक्या लांब कसं करायचं। तर विद्यार्थ्यांना सेम हे प्रेफरन्सेस टाकताना नेहमी आपल्या जवळच्या अगोदर टाका, नंतर लांबचे टाका।
म्हणजे कट ऑफ तर बघाच, पण कट ऑफ पेक्षा अंतराचा पण विचार करा. त्याचप्रमाणे आता मुलींसाठी तर काय सगळं फ्री झालेलं आहे, म्हणजे ज्यांचे 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी फ्री झालेलं आहे. मुलांसाठी पण आता ज्यांचं 8 लाखाचं उत्पन्न आहे आणि कॅटेगरीसाठी एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी ह्या सगळ्यांना अर्धी फी आहे. म्हणजे फी माफीचं भरपूर झालेली आहे आणि बीएमएसची फी काही जास्त नसती. त्याच्यामुळे फी स्ट्रक्चर हा तर विचारात करा, पण त्याचा जास्त विचार करू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही कॉलेजची ग्रेड बघा आणि तुमचा डिस्टन्स बघा. तर नेहमी हे टाकताना काय म्हणतात त्याला, रेफरन्सेस टाकताना ह्याचा अंतराचा निश्चितच विचार करा, कारण नंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. तर आपण 11,000 बघितलं, 12,000 बघितलं, 13,000, 17,000 बघितलं. पण ज्यांचे 20,000च्या दरम्यान एसएमएल आहे, 20,000च्या दरम्यानच्या एसएमएलने एक कॉलेज टाकायला पाहिजे, प्रत्येक कॉलेज टाकायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे येतं 23,000 जे काही आहे तेच 22,000 जे काही कॉलेज टाकलेले आहेत तेच त्यांनी पण 23,000 कॉलेज टाकायला पाहिजे. 23,000 जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काही लगे पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळू शकत नाही, कारण मागच्या वर्षी जे काही कट ऑफ आलेले आहेत आपल्याकडं, तर पहिला कॅप 1, 2, 3 आणि मॉकअप हे शेवटचे जे काही राऊंडचे कट ऑफ आहेत ते साधारणपणे 23-24,000 एसएमएलचे आहेत. त्याच्यानंतरचे मग जेव्हा नवीन कॉलेजेस आले किंवा इतर काही कारणांमुळे मुलांनी सोडलं, त्याच्यानंतर कट ऑफ कमी झालेले आहेत आणि ते स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड म्हणजे SVR नंबर. तर ज्यांचे एसएमएल 23,000च्या नंतरचे आहेत त्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे ऍडमिशन मिळण्यासाठी. तर ही तुम्ही स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे 11 एसएमएल साठी, बीएमएस साठी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 10,000, 11,000, 12,000, 13,000, 17,000, 22,000 आणि 23,000. तर मला वाटतं तुमचे प्रेफरन्सेस आतापर्यंत तयार झाली असेल. तयार झाली नसेल तर तयार करा, तुमच्या मित्रांना विचारा, तुमच्या नेहमीच्या काउन्सिलरला विचारला, किंवा तुमचे जे काही सिनियर्स आहेत किंवा तुमचे जे काही मित्र आहेत ज्यांनी अगोदर बीएमएस ला ऍडमिशन घेतलेले त्यांच्याशी चर्चा करून प्रेफरन्स लिस्ट तयार करा, नीट प्रेफरन्स लिस्ट तयार करा. आणि त्याच्यानंतर उद्या जेव्हा सुरू होईल तेव्हा शांत चित्तानं प्रेफरन्सेस द्या. त्याच्यानंतर परत दुसरी गोष्ट, ज्यांनी 1,000चा रजिस्ट्रेशन केलेले त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्या पुढे डायरेक्ट एस येणारच, ऑटोमॅटिक एन येणारच नाही. पण ज्यांनी 1,000 अधिक 5,000 म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोट्याचं जे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी येस आणि एन हे दोन्ही ऑप्शन्स येतात. तर त्यांना ऑप्शन्स निवडताना एन येणार नाही ना गडबडीत, तर ते नीट बघा, कारण एन म्हणजे टाकलं तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट होऊ शकल आणि त्याची फी रेग्युलर फी पेक्षा 3 पट आहे, म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये जाऊ शकल. तुमचं कॉलेजचं जर काय बोलणं झालेलंच असेल किंवा तुमचं कॉलेजचं तुम्हाला इन्स्टिट्यूशन कोट्याला ऍडमिशन घ्यायचीच असेल तर काय मुद्दा येत नाही. पण तुम्ही जर एक ऑप्शन बी म्हणून जर समजा इन्स्टिट्यूशन कोट्याचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्या कोड पुढे एन येणार नाही ना, ह्याची पण नीट शहानिशा करा, अलग लक्षात. तर हे खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्यांचे एसएमएल साधारणपणे खाली आहेत, ज्यांना इन्स्टिट्यूशन कोटे करायचे आहेत, ऑप्शन भरायचे, तर त्यांनी त्यांच्या संबंधित कॉलेजची चर्चा करा, त्यांचं फी स्ट्रक्चर बघा आणि मगच ते ऑप्शन्स टाका. तर अशी स्ट्रॅटेजी बीएमएस साठी निवडावी आणि तुम्ही सर्व प्रेफरन्सेस तयार करा. 3 दिवस आहेत, प्रेफरन्सेस द्यायला गडबड करू नका. तर हाच मुद्दा घेऊन मी तुमच्या पुढे आलो होतो, कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.